नमस्कार मित्रांनो, कॉर्टिसॉल इज ए ग्लुकोकॉर्टिकॉइड या प्रकारचं स्टेरॉइड हार्मोन आहे. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक टिश्यूमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर असतात आणि यामुळे प्रत्येक ऑर्गनला हे प्रभावित करत असतात. कॉर्टिसॉलला बॅलेन्स करण्यासाठी पिट्युटरी ग्लॅन्ड, ॲडर्नल ग्लॅन्ड, हायपोथिलेमस हे वर्क करत असतात. आपल्या बॉडीमध्ये मूड, मोटिवेशन, फिअरला नियंत्रित करायचं काम कॉर्टिसॉलचं असतं. तर ह्या हार्मोनचं कमी जास्त सिक्रेशन जर झालं तर आपल्याला काही डिसीज होतात. तर कॉर्टिसॉलचं कमी सिक्रेशन झाल्यानंतर आपल्याला ॲडिसन डिसीज होतं. ह्या डिसीजचे सिम्पटॉम्स, लक्षणे काय असतात? मसल विकनेस, फॅटिग्यू, डायरिया, व्हॉमिटिंग, नॉसिया, वेट लॉस होतं, लो BP, इरेग्युलर ब्लड शुगर, स्किन चेंजेस, स्किनमध्ये परिवर्तन होतं. असे लक्षणे ॲडिसन डिसीजचे असतात. आणि कॉर्टिसॉलचं जास्त सिक्रेशन झाल्यानंतर आपल्याला कसिंग सिंड्रोम होतो. हा एक डिसीज आहे, आजार आहे. तर ह्या आजाराचे काय लक्षणे असतात? यामध्ये वेट गेन होतं, वेट वाढतं, विकनेस, फॅटिग्यू, BP, ब्लड प्रेशर, डायबिटीज, मून फेस, चेहरा गोल दिसतो चंद्रासारखा, चंद्रमुखी, हात पाय लहान दिसतात आणि पोट वाढलेलं दिसतं. आपल्या पोटावर फॅट वाढलेलं दिसतं. आपल्या मानेवर फॅट वाढलेलं दिसतं. असे सिम्पटॉम्स आपल्याला कसिंग सिंड्रोममध्ये दिसतात. तर मित्रांनो, कॉर्टिसॉल हार्मोनमुळे आपल्याला हे डिसीज होतात आणि ह्या डिसीजचे असे लक्षणे असतात. थँक्यू व्हेरी मच.